नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदिनाथ सुरनर. तर बघा, आज आपण प्लेन क्रॅश च्या समस्या, त्याचबरोबर त्याची कारणे आणि उपाययोजना या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, मग यामध्ये अलीकडे घडलेली बारामतीमध्ये घडलेली दुर्घटना, त्याचबरोबर इतर जगभरातील काही लँडिंगमुळे झालेले भीषण अपघात, त्याचबरोबर या अपघाताची कारणे आणि त्या अशा प्रकारचे अपघात होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. बघा, तर आजच्या सेशनमध्ये सुरुवातीला आपण महाराष्ट्रामध्ये आत्ता अलीकडे घडलेली जी भीषण घटना आहे, ज्याला आपण बारामतीच्या अपघातामध्ये पाहू शकतो, त्यामध्ये नेमकं काय झालं याविषयी सविस्तर माहिती पाहू. सुरुवातीला बघा, यामध्ये काय झालं, 28 जानेवारीला सकाळी मुंबईवरून बारामतीला निघालेल्या विमानाचा अपघात झाल्यामुळे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांना प्राण गमवावे लागले. मग अशा प्रकारच्या घटना अलीकडे बऱ्याच ठिकाणी झाल्या आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत. मग या प्रकारच्या घटनाची नेमकी कोणती कारणे आहेत, त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नेमक्या काय काय उपाययोजना करायला पाहिजे, त्याचबरोबर बारामतीमध्ये झालेली दुर्घटना असेल, त्या दुर्घटनेमध्ये नेमकं काय झालं, या सर्व विषयाची आपण आज चर्चा करणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण बारामतीचा अपघात नेमका कसा घडला याविषयी थोडक्यात माहिती पाहू. बघा, बारामतीला काय झालं, बारामतीच्या दुर्घटनेमध्ये नेमकं काय झालं. बघा, 28 जानेवारीला सकाळी 8:10 मुंबईहून लिअरजेट 45XR विमानाने उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं बारामतीकडे उड्डाण झालं. यामध्ये त्यांच्यासह 5 जणांचा समावेश होता. बघा, त्यानंतर सकाळी 8:40 हे विमान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ होतं. त्यावेळी त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं आपल्याला समजतं. त्यानंतर पुढे सकाळी 8:46 तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावर नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजू बावा परिसरातील शेतात हे विमान कोसळल्याचं आपण वर्तमानपत्र किंवा बातम्यामधून पाहिलं. त्यानंतर आता हा अपघात नेमका कसा झाला, याचा घटनाक्रम काय होता थोडक्यात पाहू. बघा, आणि या अपघाताची कारणे आपल्याला जी वृत्तपत्र आणि विविध माध्यमातून कळाली त्याविषयी थोडक्यात चर्चा करू, ज्यामध्ये पुणे बारामती परिसरात दाट धुके होते. त्यानंतर व्हिजिबिलिटी, दृश्यमानता अत्यंत कमी होती, हे एक याचं कारण आहे. त्यानंतर बारामतीचे विमानतळ लहान आहे, त्यांच्याकडे ILS म्हणजेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम सुविधा नाही. यामुळे पायलटला काय करावं लागले, बघा, मॅन्युअल लँडिंग करावं लागले. त्या दरम्यान विमान रनवेवर उतरण्याचे पायलटने 2 प्रयत्न केले. पुढे आपण ILS सिस्टीम म्हणजे काय हे सविस्तर पाहू. यानंतर पायलटने काय केलं, बघा, मिड डे कॉल. आता काय होतं, जनरली विमान किंवा जहाज संकटग्रस्त परिस्थितीमध्ये असेल किंवा त्यांनी म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये सामना करत असेल, तेव्हा पायलटद्वारे एअर ट्रॅफिक कंट्रोलला काय केला जातो, एक रेडिओ सिग्नल पाठवला जातो. मग त्या रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून एअर ट्रॅफिक कंट्रोल त्यांना मदत पोहोचण्याचं काम करतं. मग यामध्ये या मिड डे कॉलच्या माध्यमातून खरीच त्यांना गरज आहे का, किंवा हा आपल्याला चुकीच्या माध्यमातून कॉल केलेला आहे का, हे त्यांना लवकर समजून जातं आणि त्यांना लवकर मदत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर परंतु लँडिंग दरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले, कारण 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला. बघा, अशा प्रकारे आपण घटनाक्रम पाहिला. आणि याचवेळी DGCAचे काय म्हणणं आहे की DGCAच्या सूत्रानुसार बारामतीचं एअरपोर्ट हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे आता आपण पाहिलं की बारामतीमध्ये खूप मोठ्या भीषण दुर्घटना झाली, ज्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण व्यक्तींना गमवावं लागलं. अशाच प्रकारच्या इतिहासामध्ये काही भीषण घटना घडल्या आणि ज्या विमानाच्या लँडिंगमुळे झाल्याच्या आपल्याला दिसून आल्या. त्यामधील काही महत्त्वपूर्ण घटना ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचं दिसून आलं, त्याविषयी चर्चा करू. बघा, सुरुवातीला बघा, 1937 कॅलिफोर्निया येथे वेस्टर्न एअर एक्सप्रेस फ्लाईट 7चा अपघात झाला, ज्यामध्ये 5 व्यक्तींना जीव गमवावा लागला. त्यानंतर पुढे 1982 मुंबईमध्ये एअर इंडिया फ्लाईट 403 या विमानाचा अपघात झाला
आणि त्यामध्ये देखील 17 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढे 1991 मध्ये इम्फाळ येथे देखील एक विमान दुर्घटना झाली, ज्यामध्ये इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 257 चा अपघात झाला आणि ज्यामध्ये 69 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर पुढे 2010 मध्ये अगदी अशाच प्रकारचं लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये मंगलोर येथे विमानाचा अपघात झाला. त्यामध्ये इंडियन एअर एक्सप्रेस फ्लाईट 812 विमान होतं, त्यामध्ये तब्बल 158 लोकांचा मृत्यू झाला. पुढे 2023 मध्ये मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती, परंतु लर्नजेट 45 जोरदार पावसात रनवेच्या बाहेर गेले, परंतु सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित होते. आणि त्यानंतर 2026 मध्ये बारामती दुर्घटना घडल्याचे आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारची लँडिंग दरम्यान विमानाचे अपघात का होतात, त्याची कारणे आणि त्याच्या उपाययोजना याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू. बघा, आता जनरली विमान अपघाताची कारणे काय आहेत याविषयी चर्चा करू. मग विमान अपघाताच्या कारणामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं कारण काय दिसून येतं, तर बघा, लँडिंग दरम्यान विमान अपघाताचा सर्वाधिक धोका असतो. विमान अपघाताचा सर्वाधिक धोका केव्हा असतो, तर लँडिंग दरम्यान. त्यानंतर काही इतर कारणे पाहू, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की विमानाचा वेग, उंची, लँडिंग पॅरामीटर्स पूर्ण न झाल्यास अपघात होण्याचा धोका असतो. काय तर वेग, उंची आणि लँडिंग पॅरामीटर्स जर पूर्ण झाले नाहीत तर अपघात होण्याचा धोका असतो. त्यानंतर पुढे हवामानाचा जोरदार प्रभाव, क्लायमेट, जे की आपल्याला अलीकडे बारामती दुर्घटनेमध्ये दिसून आलं, ज्यामध्ये जोरदार पाऊस असेल, क्रॉस विंड्स असतील, कमी दृश्यमानता म्हणजेच लेस व्हिजिबिलिटी, ज्याला आपण धुके म्हणतो, ते देखील कारण आहे. त्यानंतर पुढे पायलटची चूक किंवा थकवा, आपण चूक तर म्हणू शकणार नाही, किंवा पायलटला आला फटीग किंवा थकवा म्हणू शकतो, ज्यामध्ये वेग व अंतर चुकीचे मोजणे. त्यानंतर निर्णय घेण्यात उशीर करणे. काय होतं, जनरली विमान लँड करतेवेळी काय होतं, वेग व अंतर चुकीचं मापण्यात येतं, किंवा त्यांना एखादी लँड करताना किंवा टेक ऑफ करताना काही त्यांचा निर्णय चुकला तर अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात. त्यानंतर पक्ष्यांची धडक. काय होतं बघा, लँडिंग दरम्यान इंजिनामध्ये पक्षी अडकले तर अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात. त्यानंतर पुढे इंधनाशी संबंधित समस्या, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की इंधन कमी असणे, त्याचबरोबर इंजिनामध्ये बिघाड होणे, अशा प्रकारच्या कारणामुळे देखील अपघात होतात. त्याचबरोबर एअर ट्रॅफिक कंट्रोलची चूक, ज्यामध्ये काय होतं, त्यांच्याकडून कधीकधी चुकून सूचना जातात. त्याचबरोबर विमानातील अंतर न राखणे, अशा प्रकारची आपण विमान अपघाताची थोडक्यात कारणे पाहिली. त्यानंतर पुढे बघा, आता अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत, अनमोल जीव जाऊ नयेत, त्यासाठी आपण काहीतरी कृतियोजना, उपाययोजना करणे गरजेचे आहे. मग त्याच उपाययोजनाचा भाग म्हणून आपण काय करू शकतो बघा, सुरुवातीला आपण विमानाची तांत्रिक तपासणी करू शकतो. आता विमान टेक ऑफ करण्यापूर्वी आपण विमानाची तांत्रिक तपासणी करणे खूप गरजेचे आहे. त्यामध्ये बघा, आपण लँडिंग गिअर व्यवस्थित आहेत का, त्याचबरोबर त्याचे ब्रेक्स व्यवस्थित आहेत का, सेन्सर व्यवस्थित काम करते का, त्याचबरोबर चेतावना प्रणाली देखील व्यवस्थित काम करते का, हे व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर हवामानाची अचूक माहिती, आपल्याला हवामानाची अचूक माहिती असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपण लँडिंगपूर्वी हवामान तपासणं, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जनरली हिवाळ्याच्या दिवसामध्ये कमी व्हिजिबिलिटी असते, मग त्यावेळी काय करायला पाहिजे की हवामान तपासायला पाहिजे. त्याचबरोबर एखादी वेळेस खराब हवामान असेल तर गो अराउंडसारखे निर्णय घ्यायला पाहिजे. त्यानंतर पुढचं उपाययोजना म्हणजे रनवे हा सुरक्षित असायला पाहिजे. रनवे हा खूप महत्त्वाची भूमिका निभावतो, ज्यामध्ये आपण पाहू शकतो टेक ऑफ असेल, लँडिंग असेल, त्यावेळी रनवे काय असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे. त्याचबरोबर कोरडा, अडथळेमुक्त व योग्य लांबीचा आणि प्रकाशयुक्त असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर बघा, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी समन्वय असला पाहिजे. सतत पायलटचा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलचा किंवा स्क्रू मेंबरचा काय असायला पाहिजे, समन्वय असला पाहिजे, ज्यामध्ये त्यांना स्पष्ट सूचना मिळतील. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो की आधुनिक नेव्हिगेशन आणि लँडिंग प्रणाली काय करायला पाहिजे, आपल्याला विकसित करायला पाहिजे किंवा आत्मसात करणे तितकेच गरजेचे आहे. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो की मी यापूर्वी म्हटलं होतं की बाबा ILS सिस्टीम नेमकी काय आहे, ज्याला आपण काय म्हणतो की इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम. आता ILS सिस्टीममध्ये नेमकं काय होतं ते पाहू. ही एक आधुनिक रेडिओ आधारित नेव्हिगेशन प्रणाली आहे. ILS ही
आधुनिक रेडिओ आधारित नेव्हिगेशन प्रणाली आहे, जी खराब हवामान, धुके आणि अदृश्यतेमध्ये पायलटला विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरण्यास काय करते, मदत करते. मग जर काय असेल, खराब हवामान असेल, धुकं असेल किंवा व्हिजिबिलिटी कमी असेल, तर पायलटने कशा प्रकारे सुरक्षित लँड करावे यासाठी ती मदत करते. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ILS म्हणजे पायलटला हवेत दिसणारा अदृश्य रनवे होय. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की चित्रामध्ये कशा प्रकारे आपल्याला ILS सिस्टीम वर्क करताना दिसते. इथं पायलट मार्फत आपल्याला काय होतं की बाबा सिग्नल पाठवले जातात खाली एअर ट्रॅफिक कंट्रोलवर आणि त्यानुसार तो काय करतो, पुढे व्यवस्थित लँडिंग करतो. त्यानंतर पुढे बघा, आता पुढचं आपण काय करायला पाहिजे, आणखी उपाययोजना, पक्षी नियंत्रण उपाय करायला पाहिजे, ज्यामध्ये बर्ड रडारचा वापर करायला पाहिजे. त्याचबरोबर ध्वनी उपकरणे वापरणे तितकेच गरजेचे आहे. त्यानंतर बघा, पायलटचे योग्य प्रशिक्षण. मग यामध्ये काय करू शकतो आपण, पायलटला आपत्कालीन प्रशिक्षण सराव देऊ शकतो. म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा प्रकारचे निर्णय घ्यायला पाहिजे यासाठी आपण पायलटच्या मॉक ड्रिल राबवू शकतो. त्याचबरोबर आपण नियमित सिम्युलेटर ट्रेनिंग घेऊ शकतो. त्यानंतरचं कारण म्हणजे वजन व संतुलन नियंत्रण. विमानाचं वजन आणि त्याचं बॅलन्स हे कुठंतरी नियंत्रित असायला पाहिजे, ज्यामध्ये आपण काय पाहू शकतो की विमानाचं वजन हे मर्यादित असायला पाहिजे. त्यानंतर सामान व प्रवाशाचे योग्य वितरण करणे तितकेच गरजेचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की मानवी थकवा व्यवस्थापन. आता काय होतं की जनरली आपण पाहू शकतो की विमानाचे खूप दूरवर प्रवास होताना दिसतो. त्यामध्ये विमानाचे पायलट्स असतील, क्रू मेंबर असतील, त्यांना काय होतं, कुठंतरी थकवा येताना आपण जाणवतो. मग त्यांच्या थकव्यांचं कुठंतरी व्यवस्थापन करायला पाहिजे, ज्यामध्ये पायलट व क्रू मेंबरला योग्य विश्रांती घेणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की आपत्कालीन तयारी. मग अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यासाठी आपण काय राबवले पाहिजे, मॉक ड्रिल राबवले पाहिजे. त्याचबरोबर क्रू व ग्राउंड स्टाफमध्ये काय असायला पाहिजे, समन्वय असायला पाहिजे. अशा प्रकारे आपण काय केलं आजच्या सेशन्समध्ये अलीकडे झालेली भीषण दुर्घटना, त्याचबरोबर जगभरात किंवा भारतामध्ये अशा घडलेल्या घटना, त्यानंतर या प्रकारच्या लँडिंग दरम्यान अपघात होण्याची कारणे, त्यावर नेमक्या काय उपाययोजना करायला पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. आज इथेच थांबू. धन्यवाद.